काही ठिकाणी याबद्दल खरं तर कौतुकच करायला हवं काही महाविद्यालयांचं की ही ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या अगोदर ही परीक्षा नेमकी आपण कशी द्यायला हवी याबद्दलचं विद्यार्थ्यांबरोबरचं ओरिएंटेशन या महाविद्यालयाने घेतलेलं पण काही ठिकाणी ते होऊ शकलं नाही आणि नियोजन फसलेलं आहे। आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो। अमरावती विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती, मात्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी ऐनवेळी संप पुकारल्याने आता ही परीक्षा जी आहे ती 12 ऑक्टोबरपासून होणार आहे। ऑनलाईन परीक्षा विद्यार्थी आपला अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून देऊ शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतील तो विद्यार्थी नजीकच्या महाविद्यालयात जाऊन ऑफलाईन परीक्षा सुद्धा देऊ शकतो। ऑफलाईनसाठी अमरावती विद्यापीठाने 5ही जिल्ह्यातील 225 महाविद्यालयांमध्ये याबद्दल व्यवस्था केली आहे। अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी, विद्यार्थ्यांशी देखील त्यांनी बातचीत केली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा खरं तर 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या, मात्र कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता ह्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। अमरावती विद्यापीठात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ असे 5 जिल्ह्याचा कारभार चालतो आणि जवळपास 1,08,000 विद्यार्थी या अमरावती विद्यापीठाअंतर्गत अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहे। खरं तर अंतिम वर्षाची परीक्षा ही दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान होत असते, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा आता लांबलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र जे आहे ते सत्र निघालेलं आहे। माझ्यासोबत तक्षशिला महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं काय नुकसान झालेलं आहे। मला सांग तू कुठल्या वर्गात आहे आणि नेमकं ही परीक्षा लांबल्यामुळं तुझं काय नुकसान झालं आहे? मी तक्षशिला महाविद्यालयाचा बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे, जिथून कांबळे। खरंच पाहता आमच्या जे फायनल इयरच्या एक्झाम आहेत त्या 5 ऑक्टोबरला नियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार होता, परंतु विद्यापीठांच्या अनियोजित कारभारामुळं त्याच्यामध्ये दिरंगाई झाली। त्याच्यामध्ये मध्येच विद्यापीठाचे जे शिक्षकांचे कर्मचारी आहेत त्यांनी आंदोलन केलेत, त्याच्यामुळं त्या एक्झाम लांबणीवर गेल्या। त्याच्यामुळं आमच्या फायनल इयरच्या एक्झाम होणार होत्या त्या न होता, त्याच्यामुळं आमच्या ज्या आम्ही या वर्षामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या एक्झाम जे अटेम्प्ट करणार होतो ते आम्ही न देऊ शकलो आणि त्याचमुळं आमचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे, हे विद्यापीठाच्या ध्यानात येत नाही आहे। विद्यार्थ्यांचं मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतं बोलत आहे। कोमल तू सांग नेमकं तू कुठल्या वर्गात आहे आणि काय तुझं नुकसान झालेलं आहे? मी BGMC फायनल इयरला आहे आणि मला तरी असं वाटतं की जे 6 महिन्यात जे नुकसान झालेलं आहे माझं, की ॲक्च्युली जी परीक्षा होणार होत्या मार्चमध्ये तर त्या झाल्या नाही आणि मग पुन्हा त्यांनी पुढे ढकलण्यात आल्या परीक्षा, त्यामुळे मग जे प्रॅक्टिकल जे नॉलेज मास कम्युनिकेशनमध्ये भेटतं आहे ते मला न भेटलं आणि मग त्यामुळे मी स्वतः सेल्फ स्टडी केल्यामुळे मला जे प्रॅक्टिकली शिकायचं होतं ते मी शिकू शकली नाही। आणि आता एवढ्यात तर जे आता मी गावात होती तर गावात रेंज नव्हती आणि माहीत पडत नव्हतं की कधी परीक्षा आहे काय आहे, आणि मग याचमुळे काही विद्यार्थी अधिक पण गावातच आहे ज्यांच्या फायनल इयरच्या परीक्षा आहेत, त्यांनी काय करावं आणि इथे येऊन नेमकं आत्ता परीक्षा त्यांनी विद्यापीठाने आत्ता परीक्षा देण्याचं सुचवलं की 12 ऑक्टोबरपासून किंवा 14 ऑक्टोबरपासून त्या परीक्षा आहेत, तर मग विद्यार्थी अजूनपर्यंत गावातच आहे, तिथे नेटवर्क भेटत नाही माझ्याकडे तर मेळघाटात। आणि मग मला तरी हा प्रश्न पडतो आहे की आता विद्यार्थी येऊन त्यांनी ही परीक्षा द्यावी तरी कशी, तिथे नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणार आहे, तर तिथून येणे आणि इथे मग राहणे हे त्यांच्यासाठी मला तरी असं वाटतं की कठीण। तुला कुठल्या वर्गात प्रवेश घ्यायचा होता? तू प्रवेश तुला मिळू शकेल का आता? मला इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये IMC प्रवेश घ्यायचा होता, पण यावर्षी त्याची एंट्रन्स निघून गेली आहे किंवा झाली नाही अजूनपर्यंत, त्याची एंट्रन्स व्हायचीच आहे, तर मग यावर्षी मला तरी असं वाटते की यावर्षी तो पूर्ण बायाच गेलेला आहे आणि माझं तरी खूप नुकसान झालं। मला सांग नेमकं तुझं काय नुकसान झालं नेमकं हे परीक्षा लांबल्यामुळे? मी सर BGMCचा विद्यार्थी आहे आणि शासनाने ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं होतं की फायनल इयरवाल्यांचे एक्झाम होणार नाही, त्यामुळं विद्यार्थी कसे शासनावर त्या निर्णयावरती डिपेंड होते की आपल्या आता एक्झाम होणार नाही आहेत तर आपण फ्री आहे। नंतर मग थोडं तसं लॉकडाऊन खोलत गेलं, त्यामुळं मग शासनाने नियम आपले बदलले, त्यांचे निर्णय बदलले, त्याच्यामुळं मग त्यांनी एक्झामच्या डेट डिक्लेअर्स केल्या आणि त्या डिक्लेअर्स केल्यानंतर आता ते आणखीन पुढं ढकलण्यात आलं। कसं असते आपल्याला कुठलं पण काही काम करायचं असलं तर आपलं प्लॅनिंग असतो, समोरचे 6 महिने आपण काय करणार आहे, पुढच्या वर्षी आपण काय करणार आहे, याचा पूर्ण ताल तंबा काही पुढंच लागून नाही राहिला।
माझं नुकसान असं झालेलं आहे का सर, मी एक्झाम देऊ नाही शकत आहे. आधी सांगतात की 5 तारखेला एक्झाम आहे, मग सांगतात की 12 तारखेला एक्झाम आहे. त्याच्या आधी त्याच्या भरपूर प्रॉब्लेम्स पण झालेला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. खेड्यागावातून आलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठी प्रॉब्लेम आहे, ऑनलाईन एक्झाम देण्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आणखीन महाविद्यालयाकडून आम्हाला कुठल्याच प्रकारची सूचना देण्यात आलेली नाही आहे. जे फक्त व्हॉट्सअप जे ग्रुप चालतात त्याच्यावर जे टेम्पररी जे मेसेजेस चालतात विद्यापीठाकडून जे आम्हाला टाईमटेबल जे आपल्याला येतात बस ते फॉरवर्ड करतात. असं कन्फर्मेशन जे आपल्याला महाविद्यालयाकडून पाहिजे असते की नाही बा हा तुमचा डेट आहे, या डेटला तुमची एक्झाम वगैरे अशी कुठल्याच प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आली. निश्चितच विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी खरं तर फायनल इयरचे विद्यार्थी आहे. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून कॉलेज पूर्णतः बंद असल्यामुळे यांचे नियमित वर्ग झालेले नाही, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, त्यांना कॉलेजकडून कुठलीही माहिती मिळत नसल्याचं विद्यार्थी सांगत आहे. त्याच्यामुळं ऐनवेळी आता हे विद्यार्थ्यांसाठी टाईम टेबल जरी लागला असता तरी विद्यार्थी मात्र अजूनही संभ्रमात आहे. त्यामुळं अभ्यास कसा करावा आणि परीक्षा नेमकी कशी द्यावी असा प्रश्न त्या विद्यार्थ्यांपुढे पडलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. या सगळ्या समस्या ऐकल्यानंतर विद्यापीठ विद्यार्थ्यांशी संवाद साधायला कमी पडलं का? या परीक्षांच्या पूर्वनियोजनाच्या संदर्भात कमी पडलं का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि यातनं पुन्हा एकदा राज्य सरकारने या परीक्षा घेतल्या पाहिजे किंवा त्या संदर्भातलं नियोजन कसं करायला हवं याबद्दल त्यांनी विद्यापीठांशी जो संवाद साधायला हवा होता तिथं कुठे फुलस्टॉप होता का किंवा ते कम्युनिकेशन कमी पडलं का? असे बरेच प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत. अधिक चर्चा करणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर माझ्याबरोबर असणार आहेत वाशिममधल्या कारंजा इथून कीन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनायक कुडापे. त्यांच्याशी आपण बोलूयात. वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.